वेलकम बॅक टू अवर चॅनल फ्रेंड्स. मित्रांनो, जगातील सर्वात शक्तिशाली देश कोणते आहे ही यादी दरवर्षी प्रत्येक नवीन वर्षाच्या सुरुवातीला डिक्लेअर केली जाते आणि या वर्षी सुद्धा म्हणजे 2025 ला सुद्धा ही यादी डिक्लेअर झाली आहे. ही यादी बनवते कोण कोण हे डिक्लेअर करत असते की कोण किती शक्तिशाली आहे. तर हा डिक्लेअर करण्याचं काम आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स. 2025 चा रिपोर्ट यांचा अहवाल आता सादर झालाय. त्याच्यामध्ये एकूण 145 देशांची यादी यांनी जाहीर केली आहे आणि या यादीमध्ये जे भारताचं स्थान आहे ना ते पाहून अख्खं जगाला धडकी भरली आहे. इतका शक्तिशाली आता भारत आपल्या यादीतून निघून आलाय. कोणता देश किती क्रमांकावर आहे, भारताचं सामर्थ्य सैन्य क्षेत्रात काय आहे, या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स या प्रकारे दर्शविला जातो. याला जो पॉईंट दिसत आहे तुम्हाला 0.0744 याला पॉवर इंडेक्स म्हणतात. हा पॉवर इंडेक्स ज्या कंट्रीचा जितका कमी असेल तितकी ती कंट्री पॉवरफुल मानली जाते. बघा, थोडं उलट आहे या ठिकाणी. पॉवर इंडेक्स कमी असला म्हणजे शक्ती तो राष्ट्र शक्तिशाली मानला जाईल. मग या ठिकाणी सगळ्यात कमी पॉवर इंडेक्स आहे अमेरिकेचा 0.0744 या पॉवर इंडेक्ससह अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर आहे चायना ज्याचा पॉवर इंडेक्स आहे 0.0788 आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे रशिया ज्याचा पॉवर इंडेक्स आहे 0.788. दोघांचा सेम आहे. चायना आणि रशिया दोन्ही पॉवर इंडेक्स सेम आहे, परंतु चायनाला 2 सेकंड रँकवर ठेवण्यात आला आणि रशिया 3rd रँकवर. आणि आपला जो भारत आहे याचा पॉवर इंडेक्स आहे 0.1184 आणि भारत या यादीमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. 5व्या क्रमांकावर साऊथ कोरिया येतो ज्याचा पॉवर इंडेक्स 0.1656 आहे. हा 5व्या क्रमांकावर आहे. आणि या यादीमध्ये जे टॉप 5 असतात ना त्यांना फार महत्व असते, कारण जग या टॉप 5 देशांकडे एका वेगळ्या नजरेनं पाहतात. प्रत्येक कंट्रीचा हा पॉवर इंडेक्स कशावरून ठरवला जातो तर याच्यात मित्रांनो 60 पेक्षा जास्त मुद्द्यांची स्टडी केली जाते. त्या कंट्रीची पॉप्युलेशन किती आहे, त्यांच्याजवळ आर्मी किती आहे, मिलिटरी किती आहे, वेपन्स किती आहे, आर्टिलरी किती आहे, एअरफोर्स, हेलिकॉप्टर कॅरियर्स, फायटर जेट कॅरियर्स, म्हणजे अशा एकूण 60 पेक्षा फायनान्शियल स्टेटस किती आहे अशा एकूण 60 पेक्षा जास्त मुद्द्यांचा स्टडी केला जातो. आणि या 60 पेक्षा जास्त मुद्द्यांचा जेव्हा स्टडी होतो तेव्हा याच्यात एकूण 145 देशांची यादी यांनी जाहीर केली आणि त्या 145 पैकी जे टॉप रँकर्स कंट्रीज आहेत ते तुम्हाला आता सध्या स्क्रीनवर दिसत आहेत. आपण याच्या वेबसाईटवर जाऊया आणि सगळ्या कंट्रीजचं एकदा ओव्हरलुक करूया. या ठिकाणी बघा, आपण globalfirepower.com यांच्या वेबसाईटवर आलो. याच्यावर प्रथम क्रमांक युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका यांचा फायर पॉवर इंडेक्स इथं दिलाय. 2 नंबर रशिया, 3 चायना, 4 इंडिया आणि 5 नंबरवर आहे साऊथ कोरिया. त्याच्यानंतर पाहूया आपण पूर्ण यादी. टॉप 10 चे नेशन आपण विशेषतः पाहूया. या ठिकाणी 6व्या क्रमांकावर आहे युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन, इंग्लंड. यांचा पॉवर इंडेक्स आहे 0.1785. त्याच्यानंतर 7व्या क्रमांकावर फ्रान्स, 8व्यावर जापान, 9 नंबरवर तुर्की ज्याचा पॉवर इंडेक्स आहे 0.1902 आणि 10व्या क्रमांकावर आहे इटली. हे आहे टॉप 10 कंट्रीज ज्या की जगात सगळ्यात शक्तिशाली मिलिटरी पॉवर मध्ये मानल्या जातात. आपल्या शत्रू राष्ट्रांमध्ये पाहिलं तर 2 नंबरला आपला शत्रू राष्ट्र सगळ्यात मोठा मानला जाईल की चीन हा 2nd नंबरवर आहे आणि पाकिस्तान हा 12व्या क्रमांकावर आहे ज्याचा पॉवर इंडेक्स आहे 0.2513. या क्रमांकाचा हा 12व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या बाबतीत सांगायला झालं ना तर हे कंटिन्युअसली 2023 पासून या पॉवर इंडेक्स मध्ये घसरत त्याची रँकिंग खाली चालली आहे. 2023 मध्ये हा 7व्या क्रमांकावर होता, 2024 मध्ये हा 9व्या क्रमांकावर गेला आणि आता 2025 मध्ये हा टॉप 10च्याही बाहेर फेकला गेलाय आणि आता हा 12व्या क्रमांकावर पोहोचलाय. आता उत्सुकता तुम्हाला असेल की हे पॉवर इंडेक्स मध्ये एकूण देश किती, तर एकूण देश आहे याच्यात 145. पहिल्या नंबरवर अमेरिका आहे तर 145 वर कोण आहे चला ते पण आपण पाहूया. 145 नंबरवर भारताचा शेजारी राष्ट्र आहे भूटान ज्याचा पॉवर इंडेक्स आहे 6.3934. या पॉवर इंडेक्सचा हा भूटान 145व्या क्रमांकावर आहे. या यादीतील आशियातील टॉप 10 देश यांचा विचार करायचा झाला तर आशियामध्ये सगळ्यात पॉवरफुल ठरलाय चीन, त्यानंतर 2 नंबर भारत आणि 3 नंबर सरप्राइझिंग फॅक्टर आहे दक्षिण कोरिया, कारण या स्थानावर पहिले जापान राहायचा पण आता दक्षिण कोरियाच्यावर आलाय आणि त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकावर या ठिकाणी जापान येतो. आणि टॉप 10 च्या यादीतून जे पाकिस्तान बाहेर फेकला गेला होता तो आशियामध्ये सुद्धा या ठिकाणी बाहेर फेकला गेलाय. तेच दुसरीकडे आफ्रिकेतील सर्वोच्च लष्करी शक्ती पाहायची असली तर सगळ्यात वरी आहे इजिप्त आणि 2nd नंबर आहे नायजेरिया. युरोपियन कंट्रीजमध्ये ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांनी आपलं स्थान जे आहे ते मजबूत केलंय. जशी जगाला उत्सुकता लागलेली असते की भारत कोणत्या स्थानावर आहे आणि पाकिस्तान कोणत्या स्थानावर आहे, कारण दोन्ही एकमेकाचे शत्रू राष्ट्र आहे, तशीच जगाला अजून 2 राष्ट्रांकडे त्यांची निगा लागून राहते. ते आहेत इस्रायल आणि इराण. यांचं क्रमांक किती आहे, हे किती मिलिटरी वाईज सामर्थ्यवान देश आहेत.
तर यांचं स्थान पण तेवढंच इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. इस्रायल 15व्या क्रमांकावर आहे, तर इराण या ठिकाणी 16व्या क्रमांकावर आहे. म्हणजे बिलकुल एकमेकास तोडीस तोड अशी यांचं सामर्थ्य आहे आणि एकमेकाचे कट्टर शत्रू राष्ट्र आहे. आणि असं सांगितलं जात आहे की भविष्यात कदाचित जर नेक्स्ट वॉर जर कोणाची होईल तर याच दोन देशाची होणार, इस्रायल वर्सेस इराण. आणि यांचं लष्करी सामर्थ्य सुद्धा एकमेकाच्या बिलकुल तोडीस तोड आहे. आणि ही जी हा जो युद्ध होईल ना, हा फार भयानक राहील मित्रांनो. हा पॉवर इंडेक्स काढताना बऱ्याचशा गोष्टींचा विचार केला जातो, ज्याच्यामध्ये बघा या पिंक कलर मध्ये तुम्हाला दिसत आहे मॅन पॉवर, की त्या राष्ट्राजवळ मॅन पॉवर किती आहे. त्यानंतर 2 नंबर जो तुम्हाला स्काय ब्ल्यू कलर दिसत आहे हा आहे एअर फोर्स, त्या एअर पॉवर त्या कंट्रीची किती आहे. येलो कलर मध्ये तिथे जर लँड पॉवर म्हणजे आपली मिलिटरी आर्मी. त्याच्यानंतर ग्रे कलर मध्ये इथे दिसत आहे हे नेव्हीचं सामर्थ्य दर्शवते. आणि शेवटचं फायनान्शियल स्टेटस त्या कंट्रीचं किती आहे, किती तो वेपन आणि आपल्या डिफेन्स बजेट खर्च करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जाते. आणि तुम्ही ह्या भारताचा जर ग्राफ पाहिला तुम्हाला एक दिसत असेल की आपण बॅलन्स्ड आहोत. सगळ्या क्षेत्रामध्ये भारत बॅलन्स्ड आहे. सगळ्या क्षेत्रात आपली जी शक्ती आहे ती एकसारखी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर जर प्रत्येक गोष्टीचा आपण वेगवेगळा विचार केला, जसं की पॉप्युलेशन, आपल्या कंट्रीची पॉप्युलेशन किती आहे, तर यामध्ये आपण सेकंड रँकवर आहोत, कारण फर्स्टवर चायना आहे. त्याच्यानंतर अवेलेबल मॅन पॉवर मिलिटरीसाठी किती आहे, त्याच्यानंतर फिट टू सर्व्हिस किती आहे, आणि यासारख्या बऱ्याचशा गोष्टी, ट्रान्सपोर्ट, अटॅक टाइप्स, फायटर जेट्स, एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर कॅरियर्स, अटॅक हेलिकॉप्टर्स किती आहे, या सगळ्या गोष्टी ज्या 60 पेक्षा जास्त मुद्दे आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या या ठिकाणी ते जो ग्लोबल आपला फायर पॉवर इंडेक्स आहे तो काढला जातो आणि त्यानुसार आपली रँक तिथं ठरवली जाते. जसं की बघा रेड मध्ये दिसत आहे, तर याच्यामध्ये भारत फार मागे आहे. आणि हे रेड वालं काय आहे, तर हा आहे हेलिकॉप्टर कॅरियर्स. म्हणजे आपल्याजवळ विमानांसाठी तर कॅरियर्स आहे, पण हेलिकॉप्टर कॅरियर्स मध्ये आपण 145व्या नंबर आहोत 145 देशाच्या यादीमध्ये. माइन वॉरफेअर मध्ये सुद्धा आपण फार सगळ्यात शेवटचे आहोत. ऑइल कन्झम्पशन मध्ये आपला 124वा नंबर लागतो. नॅचरल गॅस कन्झम्पशन मध्ये 98 नंबर लागतो. म्हणजे हे काही क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये भारत हा पिछाडीवर आहे. ग्रीन मध्ये दिसणारे हे सगळे गुड मधून एक्सलंट रँक आपल्याला दाखवलेले आहे. तर या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करण्याचा सबस्क्राईब सुद्धा करून घ्या.